2026 मध्ये फक्त पारंपरिक शेती करून चालणार नाही. तुम्हाला स्मार्ट शेतकरी बनून चांगले पैसे कमवायचे आहेत. पावसामुळे पिकांचं नेहमीच नुकसान होतंय. मालाला योग्य भाव मिळत नाहीये. मग अजून किती दिवस रडत बसणार? गावात राहून शहरासारखी कमाई करायची असेल आणि तुमच्याकडे थोडी जरी जमीन असेल तरी हा व्हिडिओ तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी दाखवू शकतो. आज मी तुम्हाला असे 10 व्यवसाय सांगणार आहे ज्यातून योग्य नियोजनाने चांगला नफा मिळवता येऊ शकतो. यातील एक व्यवसाय तर शेतकऱ्यांना दीर्घकाळ स्थिर उत्पन्न मिळवून देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काळ बदलतोय, तंत्रज्ञान बदलतंय, जगासोबत आता आपली शेतीही बदलायला हवी. आज आपण अशा 10 बिझनेस आयडिया पाहणार आहोत ज्या 2026च्या मार्केटनुसार तयार केल्या आहेत. यात गुंतवणूक किती लागेल, खर्च किती होईल आणि तुम्ही किती कमवू शकता, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. पहिला व्यवसाय आहे कृषी पर्यटन, म्हणजेच आपलं ॲग्री टुरिझम. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात शहरात राहणाऱ्या लोकांना शांतता हवी आहे. त्यांना मातीचा सुगंध, चुलीवरचं जेवण आणि झाडाखाली बसून मिळणारा आनंद हवा आहे. 2026 मध्ये हा ट्रेंड खूप वाढलाय. जर तुमच्याकडे 1 किंवा 2 एकर जरी शेती असेल तर तुम्ही त्याचं रूपांतर एका सुंदर पर्यटन स्थळात करू शकता. आता याला किती गुंतवणूक लागेल ते बघूयात. सुरुवातीला तुम्हाला 5 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते. यात पर्यटकांसाठी 2 ते 3 साध्या पण स्वच्छ खोल्या, ग्रामीण टच असलेले कौलारू घर बांधावे लागेल. सोबतीला एक चांगले किचन आणि स्वच्छ टॉयलेट असणेही खूप गरजेचं आहे. मुलांसाठी खेळायला जागा आणि बागेचं सुशोभीकरण. आता महिन्याचा खर्च किती येईल ते बघूयात. यात प्रामुख्याने जेवण बनवण्यासाठी लागणारा किराणा, वीज बिल आणि साफसफाईसाठी 1-2 मजूर यांचा समावेश होतो. जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करावा लागेल. हा खर्च साधारणपणे 30 ते 40 हजार रुपये महिना असा येऊ शकतो. आता कमाईचा विचार केल्यास तुम्ही योग्य नियोजन केले आणि पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर तुम्ही अंदाजे लाखांच्या घरात उत्पन्न मिळवू शकता. आणखी एक काम करता येऊ शकतं. तुमच्या शेतात हुरडा पार्टी, बैलगाडी सफारी आणि शेतकामे अनुभवण्याची सोय ठेवा. शहरी मुलांना गाई म्हशीचे दूध काढणे किंवा झाडावर चढणे शिकवा. लोक यासाठी आनंदाने पैसे देतात. दुसरा व्यवसाय आहे सेंद्रिय शेती. सध्या केमिकल मुक्त अन्नाला वाढती पसंती मिळत आहे, जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. लोक आता 20 रुपयांऐवजी 40 रुपये द्यायलाही तयार आहेत, पण त्यांना शुद्ध अन्न हवं आहे. त्यामुळे सेंद्रिय खत वापरा, विषमुक्त भाज्या पिकवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यस्थी टाळा, म्हणजे जे मधले दलाल असतात ते टाळा. तुमचा माल थेट ग्राहकांना विका. सोसायट्यांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप बनवा, घरी जाऊन माल द्या. सेंद्रिय मालाला बाजारात प्रीमियम भाव मिळतो. या बिझनेसच्या गुंतवणुकीचा विचार केला तर सुरुवातीला जमीन शुद्ध करावी लागते. यासाठी गांडूळ खत प्रकल्प, जीवामृत सेटअप, सेंद्रिय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही फी भरावी लागेल. यानंतर महिन्याला येणाऱ्या खर्चाबाबत जर बोलायचं झालं तर मजुरी, सेंद्रिय खतांची निर्मिती आणि मालाची वाहतूक यासाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च येऊ शकतो. यात रासायनिक खतांचा खर्च वाचतो. ही तुमची जमेची बाजू आहे. दुसरीकडे कमाईबाबत जर बोलायचं झालं तर तुमचा माल थेट ग्राहकांना विका. मध्ये असले दलाल काढल्यामुळे तुम्हाला 50% जास्त भाव मिळेल. जर तुम्ही 50 ते 100 नियमित ग्राहक जोडले आणि योग्य मार्केट मिळाल्यास महिन्याला अंदाजे 70,000 ते 1 लाख रुपये उत्पन्न शक्य आहे. इथं तुम्ही एक महत्त्वाचं काम करू शकता, ते म्हणजे तुमचं एक ब्रँड तयार करा. ग्राहकांना तुमच्या शेतावर बोलवा, त्यांना दाखवा की तुम्ही कसे पीक घेताय. एकदा का विश्वास बसला की ग्राहक कायमचा जोडला जातो. तिसरा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग, अर्थातच फूड प्रोसेसिंग. शेतकरी नेहमी कच्चा माल विकतो आणि तोटा सहन करतो, पण तसं करू नका. उदाहरणार्थ, टोमॅटो स्वस्त झाल्यावर फेकून देऊ नका. त्याचा केचप किंवा सॉस बनवा. टोमॅटो 5 रुपये किलोने विकण्यापेक्षा त्याचा 50 रुपयांचा सॉस बनवणे, याला स्मार्ट बिझनेस म्हणतात. यामुळे माल जास्त काळ टिकतो आणि नफाही वाढतो. यातील गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर छोट्या स्तरावर अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी 3 ते 5 लाख रुपये लागतात. यात ड्रायर, पल्पर, पॅकिंग मशीन आणि अन्न परवाना म्हणजेच FSSAI यांचा समावेश होतो. यातून महिन्याचा खर्च किती रे अतुल, असा प्रश्नही अनेक जण विचारतील. तर कच्चा माल, पॅकेजिंग बॉटल्स, वीज आणि मजूर यांचा खर्च पकडल्यास तो साधारणपणे 40 ते 50 हजार रुपये येतो. प्रक्रिया केलेल्या मालाची किंमत कच्च्या मालापेक्षा 3 ते 4 पट जास्त असते. उदाहरणार्थ, वाळवलेली हळद विकण्यापेक्षा हळद पावडर विकल्यास जास्त नफा होतो. यातून तुम्ही सर्व खर्च वजा जाता अंदाजे 80,000 ते 1.5 लाख रुपये महिना कमवू शकता. पण हा नफा परिस्थितीवर अवलंबून असतो. आणि हे सगळं करताना मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पॅकेजिंगवर लक्ष द्या.
तुमचे उत्पादन दिसायला आकर्षक असेल तरच लोक ते विकत घेतील. सुरुवातीला स्थानिक बाजारात आणि नंतर मॉलमध्ये माल पुरवा. चौथा व्यवसाय आहे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजेच मातीविना शेती. ही 2026 मधील सर्वात हायटेक पद्धत आहे मित्रांनो. हवामानाचा आता कोणालाही भरोसा राहिला नाही. अशा वेळी पॉली हाऊस खूप कामाला येतं. यात पाण्याचा अत्यंत कमी वापर होतो. या व्यवसायाच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर यासाठी सेटअप थोडा महाग असतो. 10 गुंठे जागेत हायड्रोपोनिक्स करण्यासाठी 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यात पॉली हाऊस, PVC पाईप्स, मोटर्स आणि सेन्सर्स लागतात. याचा महिन्याचा खर्च बघितल्यास पाण्यातील पोषक तत्वे, बीज आणि तांत्रिक देखभालीसाठी साधारणतः 20,000 ते 25,000 रुपये खर्च येतो. आता कमाई जर बघायची झाली तर तुम्ही पिकवलेल्या परदेशी भाज्या जसे की लेट्यूस, चेरी टोमॅटो, रंगीत ढोबळी मिरची या भाज्यांना शहरात खूप मागणी आहे. यातून सेटअपच्या आकारानुसार तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. तुमचे मार्केटिंग शहरातल्या मोठ्या हॉटेल्स आणि जिम मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी करा. तिथे तुम्हाला प्रीमियम भाव मिळेल. पाचवा व्यवसाय आहे शेळी पालन. शेळी म्हणजे गरिबांची गाय. पण आता ती श्रीमंतांचीही गाय झाली आहे. कमी जागेत आणि कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू होतो. उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळी पाळा. शास्त्रीय पद्धतीने बंदिस्त शेळी पालन करा. पण आता पारंपरिक पद्धत सोडून बंदिस्त शेळी पालनकडे वळावं लागेल. 20 शेळ्या आणि 1 बोकड घेऊन सुरुवात करण्यासाठी तुम्हाला साधारण 4 ते 5 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते. यात शेडचे बांधकाम आणि लसीकरण देखील महत्त्वाचे आहे. आता महिन्याचा खर्च बघितला तर चारा, पशुखाद्य आणि डॉक्टरांचा खर्च मिळून साधारणपणे 10,000 ते 15,000 रुपये खर्च येऊ शकतो. आता कमाई बघूयात. शेळी पालनात नैसर्गिकरित्या कळपाची वाढ वेगाने होते, ज्यामुळे शाश्वत नफा मिळतो. जर तुम्ही वर्षाला 50 बोकड विकले तर तुम्हाला अंदाजे 6 ते 7 लाख रुपये मिळतात. सरासरी महिना अंदाजे 50,000 रुपयांच्या पुढेही नफा जाण्याची शक्यता असते. नुसते मांस म्हणून विकण्यापेक्षा पैदासवर लक्ष द्या. चांगल्या जातीच्या उदाहरणार्थ उस्मानाबादी, बोअर बोकडांना प्रदर्शनात लाखांमध्ये किंमत मिळते. आता 6वा व्यवसाय आहे डेअरी आणि त्याचे पदार्थ. दूध फक्त डेअरीला घालून जास्त फायदा होत नाही, त्यावर प्रक्रिया करायला शिका. दुधापासून पनीर, खवा, दही तयार करा. आजकाल A2 दुधाला म्हणजेच गीर किंवा साहिवाल गाईच्या दुधाला खूप मागणी आहे. या दुधाचे शुद्ध तूप बनवा. चांगले पॅकेजिंग करून शहरात विका. 2026 मध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ विकणे हा एक खरा पैसा देणारा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला 5 ते 10 चांगल्या जातीच्या गायी घेण्यासाठी 8 ते 10 लाख रुपये लागतात. दूध काढण्याचे यंत्र आणि प्रक्रिया मशीनसाठी वेगळा खर्च करावा लागेल. यात तुम्हाला पशुखाद्य, वैरण आणि मजुरी यासाठी जवळपास 50 ते 60,000 रुपये खर्च येतो. आता यातून होणाऱ्या कमाईचा जर विचार केला तर दूध 50 ते 80 रुपये लिटर असेल तर त्याच दुधाचे तूप 1,000 ते 1,500 रुपये किलोने विकले जाते. एवढंच नाही, पनीर आणि खाव्याला देखील मोठी मागणी आहे. यातून तुम्ही लाखांपर्यंत किंवा काही प्रकरणांमध्ये त्याहीपेक्षा जास्त नफा मिळवू शकता. यासाठी तुम्ही शहरात A2 मिल्कची होम डिलिव्हरी सुरू करा. लोक लिटर मागे 80 ते 90 रुपये मोजायलाही तयार आहेत. 7वा फायदेशीर व्यवसाय आहे रोपवाटिका म्हणजेच नर्सरी. सध्या हवामानातील बदलामुळे अनेक शेतकरी हे पारंपरिक पिकांऐवजी फळबागांकडे वळत आहेत. त्यामुळे दर्जेदार रोपांना मोठी मागणी आहे. यासाठी तुम्ही आंबा, डाळिंब, सीताफळ यांसारख्या फळझाडांची खात्रीशीर कलमे तयार करू शकता. तसेच शहरांतील टेरेस गार्डन आणि इंडोर प्लांट्सच्या वाढत्या आवडीमुळे शोभेच्या झाडांनाही मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आता तुम्हाला जागा आणि गुंतवणुकीचा प्रश्न पडला असेल तर हा व्यवसाय केवळ अर्ध्या ते 1 एकर जागेत नेट हाऊसचा वापर करून सुरू करता येतो. यासाठी सुरुवातीला 1 ते 3 लाख रुपये गुंतवणूक लागते. यात प्रामुख्याने सेटअप, बियाणे, खते आणि कुंड्यांचा खर्च येतो. खर्च आणि नफ्याचा विचार केला तर महिन्याला साधारण 15 ते 20,000 रुपये निगराणी आणि मजुरीचा खर्च येतो. एका चांगल्या कलमाची किंमत 50 ते 500 रुपयांपर्यंत असते. सर्व खर्च वजा जाता तुम्ही वर्षाला अंदाजे 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकता. परंतु हेही लक्षात ठेवा मित्रांनो, नफा हा उत्पादन आणि विक्रीवर अवलंबून असतो. एकदा का तुमच्या रोपांची गुणवत्ता सिद्ध झाली की ग्राहक स्वतःहून तुमच्या दारात येतात. फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकता. 2026 मध्ये स्वतःचा नर्सरी ब्रँड बनवण्याची ही तुमच्याकडे मोठी संधी आहे. आता 8व्या व्यवसायाकडे वळूयात. 8वा व्यवसाय आहे कुक्कुट पालन. हा व्यवसाय अतिशय वेगाने रोख रक्कम मिळवून देणारा आहे. शेतीमध्ये पीक यायला वेळ लागतो, पण इथं फक्त 45 दिवसात उत्पन्न सुरू होतं. यात 2 मुख्य पर्याय आहेत. पहिला म्हणजे करार शेती. मोठ्या कंपन्यांसोबत करार केल्यास ते स्वतः पिल्ले आणि खाद्य पुरवतात. यामुळे बाजारातील भावाच्या चढ उताराची जोखीम कमी होते. दुसरा पर्याय म्हणजे गावरान कोंबडी पालन. आजकाल शुद्ध अंडी आणि मांसाला शहरात मोठी मागणी आहे. याच्या गुंतवणूक आणि कमाईबद्दल जर विचार केला तर 1,000 पक्ष्यांचे आधुनिक शेड बांधण्यासाठी 3 ते 5 लाख रुपयांची गुंतवणूक लागते.
खाद्य आणि औषधांचा खर्च साधारण 40 ते 60 हजार रुपये होतो. जर तुम्ही वर्षाला 6 बॅचेस घेतल्या तर एका बॅच मधून सर्व खर्च वजा जाता अंदाजे 50 ते 80 हजार रुपयांपर्यंत नफा मिळवता येऊ शकतो. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा नफा बदलूही शकतो. आता हा माल कुठं विकू शकता तर स्थानिक ढाबे, हॉटेल्स आणि थेट ग्राहकांना विकू शकता. मधले दलाल टाळल्यास तुमचा नफा 20% वाढू शकतो. 2026 मध्ये कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी एक खात्रीशीर आणि फिरता पैसा देणारा व्यवसाय आहे. स्वतःचा छोटा ब्रँड तयार करून तुम्ही यात मोठी प्रगती करू शकता. 9वा व्यवसाय आहे मशरूम शेती. हा व्यवसाय अत्यंत सोपा असून कमी जागेत आणि कमी खर्चात सुरू होतो. 2026 मध्ये हेल्थ फूड म्हणून मशरूमची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. यासाठी तुम्हाला मोठ्या जमिनीची अजिबात गरज नाही. शेतातील एक बंदिस्त खोली पुरेशी आहे. विशेष म्हणजे गव्हाचे काड किंवा सोयाबीनच्या कुटारासारख्या शेतीतील टाकाऊ कचऱ्याचा वापर करून तुम्ही हे पांढरं सोनं पिकवू शकता. यात प्रामुख्याने ऑयस्टर आणि बटन मशरूमची लागवड केली जाते. हा व्यवसाय तुम्ही 50,000 ते 1,00,000 रुपयात सुरू करू शकता. यात मशरूमचे बेड्स, बियाणे आणि खोलीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश होतो. यात मासिक खर्च साधारण 10 ते 15 हजार रुपये येतो. शहरातील मॉल्स, सुपर मार्केट आणि मोठ्या हॉटेल्समध्ये ताज्या मशरूमला प्रचंड मागणी असते. बाजाराचा अंदाज घेतल्यास 30,000 ते 60,000 रुपयांचे चांगले उत्पन्न मिळू शकते. पण नफा हा बदलूही शकतो. मशरूमची पावडर बनवून तुम्ही ती औषधी कंपन्यांना किंवा सप्लिमेंट म्हणून विकू शकता, ज्यामुळे तुमचा नफा वाढू शकतो. कमी कष्टात जास्त पैसे कमवण्यासाठी हा एक स्मार्ट पर्याय आहे. 10वा आणि 2026 मधील सर्वात स्मार्ट व्यवसाय म्हणजे ॲग्री व्होल्टेइक्स. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सौर ऊर्जा शेती. यात तुमच्या शेतजमिनीचा दुहेरी वापर होतो. शेतात उंच खांबावर सोलर पॅनल्स बसवले जातात. या पॅनल्सद्वारे तयार होणारी वीज तुम्ही सरकारला विकू शकता. पॅनल्स उंचावर असल्यामुळे खाली रिकामी जागा उरते. या सावलीत हळद, आले आणि पालेभाज्यांसारखी पिके घेता येतात, ज्यांना कमी उन्हाची गरज असते. अशा प्रकारे एकाच जमिनीतून तुम्हाला वीज आणि पीक अशा 2 मार्गांनी उत्पन्न मिळते. 5 किलोवॅटच्या सेटअपसाठी साधारण 3 ते 5 लाख रुपये खर्च येतो. मात्र PM कुसुम योजनेअंतर्गत सरकार यावर 60% पर्यंत सबसिडी देते. सौर संचाचा दैनंदिन देखभाल खर्चही कमी असतो. वीज विक्रीतून तुम्हाला दरमहा 10 ते 15 हजार रुपये मिळू शकतात. पॅनल्स खालील पिकांमधून 30 ते 40 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पादनही मिळते. हा व्यवसाय दीर्घकालीन उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत ठरू शकतो. हवामान कसेही असले तरी सूर्याची ऊर्जा तुम्हाला कायम पैसे मिळवून देईल. 2026 मध्ये ऊर्जादाता शेतकरी बनणे हा सर्वात मोठा गौरव ठरेल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते 2026 मधील ते 10 जबरदस्त व्यवसाय जे तुमच्या प्रगतीस मदत करू शकतात. बघा, काळ कोणासाठी थांबत नाही. आता फक्त घामाची शेती करून चालणार नाही, तर आपल्याला डोकं लावून शेती करावी लागेल. एक लक्षात ठेवा, जो काळानुसार बदलतो तोच टिकतो आणि तोच प्रगती करतो. रडत बसण्यापेक्षा एक पाऊल पुढे टाका आणि उद्योजक शेतकरी बना. आता तुमची बारी आहे. या 10 व्यवसायांपैकी तुम्हाला कोणता बिझनेस सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही कोणता सुरू करण्याचा विचार करताय, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या व्यवसायावर सर्वात जास्त कमेंट्स येतील त्यावर मी एक संपूर्ण A to Z सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. जर तुम्हाला आजची ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, नातेवाईकाला आणि WhatsApp ग्रुपवर शेअर करा. कारण आपला शेतकरी राजा सुखी असेल तरच देश सुखी. आणि हो, अशाच नवनवीन बिझनेस आयडिया आणि शेतीतील क्रांती जाणून घेण्यासाठी आपल्या बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका धडाकेबाज माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, प्रगती करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.